साहस होते अजोड जैशा सह्याद्रीच्या कडा, पोलादी छातीचा रेखीव मर्दगडी रांगडा, धर्म न्याय अन पराक्रमाचा सूर्य गगनी साजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक अमुचा प्रभो शिवाजी राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक अमुचा प्रभो शिवाजी राजा. शिवजयंतीच्या या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेले मान्यवर, आई जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या माझ्या तमाम माता भगिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या माझ्या मावळ्यांनो, आज आपण इथे एकत्र आलो आहोत त्या तेजस्वी सूर्याची जयंती साजरी करण्यासाठी, ज्याच्या किरणांनी गुलामगिरीच्या अंधारात हरवलेल्या समाजाला स्वराज्याचं स्वप्न दिलं. पारतंत्र्यातील काळोख्या रात्रीच्या अंधाराला चिरून आम्हाला स्वातंत्र्याची पहाट दिली. तो सूर्य म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयातील देवत्वाचं लेणं, स्वाभिमानाचं जिवंत प्रतीक, शौर्याचं सजीव रूप, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव आमच्यासाठी अखंड प्रेरणेचा झरा आहे. हे नाव घेताच रोमारोमात जोश निर्माण होतो, धमन्यातून रक्त दुप्पट वेगाने वाहू लागतं, गडकोटांवरून फडकणारा भगवा दिसू लागतो आणि आठवतो मावळ्यांचा मुजरा घेणारा सिंहासनारूढ जाणता राजा. ज्या काळात अन्याय, अत्याचार, लूटमार आणि गुलामगिरीने संपूर्ण देश ग्रासला होता, मंदिरांचे कळस तुटत होते, भारतीय संस्कृतीचे बुरुज ढासळत होते, लाचारी आणि अपमानाने या देशातील माणसांचे जगणे नरकासमान झाले होते, त्या काळात सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला शिवबा नावाच्या बालकाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि शिवबाच्या मनात स्वराज्याची बीजे पेरली. ती स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांनी. अफजल खानाचा वध, सुरतेची मोहीम, आग्र्याहून सुटका असे कित्येक पराक्रम महाराजांनी गाजवले. पण शिवरायांची खरी ताकद तलवारीत नव्हती, ती होती आणि आहे त्यांच्या विचारांमध्ये. शिवरायांनी स्वराज्य उभे केले ते फक्त किल्ले जिंकून नाही, तर माणसे जिंकून. महाराजांच्या दरबारात जातीपातीचा भेद नव्हता. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार मिळून त्यांचे मावळे तयार झाले होते, कारण शिवरायांसाठी सर्वात मोठा धर्म होता स्वराज्य. मित्रांनो, शिवरायांनी किल्ले जिंकले, राज्य उभे केले, पराक्रम गाजवला, पण त्याहून मोठे काम त्यांनी केले ते म्हणजे गुलामगिरीत जगणाऱ्या माणसांना स्वातंत्र्याचं स्वप्न दिलं, अस्मितेची ठिणगी दिली आणि आत्मविश्वासाची ढाल दिली. या ठिणगीचा स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक अशा वीरांनी वणवा केला. मित्रांनो, शिवराय म्हणजे फक्त तलवार नव्हती, तर शिवराय म्हणजे दूरदृष्टी. आज आपण व्यवस्थापन, नेतृत्व, सिस्टीम, प्लॅनिंग असे शब्द वापरतो. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले ते फक्त पराक्रमाने नाही, तर अचूक नियोजनाने. आज शिवजयंतीच्या दिवशी आपण फक्त मिरवणुका काढून ढोल ताशांचा गजर करून थांबणार आहोत का? शिवराय आम्हाला पूजनीय तर आहेतच, परंतु ते अनुकरणीय करायचे की नाही हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. शिवरायांच्या विचारांचा वारसा आपल्या जीवनात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल. चला, आज या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूयात. शिवरायांचा मावळा बनून अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा, राष्ट्रप्रथम ही भावना बाळगण्याचा, परिस्थितीशी झुंज देण्याचा आणि नवा भारत घडविण्याचा. शेवटी एवढंच म्हणेन, छत्रपती शिवरायांची कीर्ती विश्वातून दिग्दिगंत आहे, रणात आहे अखेरचा मावळा, तिथवर शिवराय जिवंत आहे, तिथवर शिवराय जिवंत आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र.